ऐका ऐका ऐका, एक जोक सांगतो, हसायचं बरं का. छान होता. अरे ऐका, तो एवढा प्रामाणिकपणे म्हणतो ना जोक सांगा. सांग रे सांग. सांगा सांग. राहू दे, नाही सांगत. कॉपी यायला अजून वेळच आहे. अरे ऐका ना, सांग रे, खरंच सांग, आम्ही सिरियसली ऐकतोय, सांग. एवढा आग्रह आहे तर सांगतोच. तर ऐका. हा. काय झालं, काय? परवा दिवशी माझ्या घरासमोर एक गॅरेजवाला, हा, तिथे एक मुलगी आली. बर. कशी होती रे? काय रे, कॉलेजात एवढ्या मुली फिरतात, तुझ्या नाकावरची माशी हालत नाही, आणि आता आला विचारायला कशी आहे म्हणून. तू गप, हा तू गप बस. यार ऐका ना राव, तो एवढा जोक सांगतोय ना. सांग रे, तू जोक सांग. सांगू ना? हो सांग. एवढा आग्रह करतोय तर सांगतो. तर ऐका, काय झाले, तर त्या गॅरेजवाल्यापाशी मुलगी आली आणि त्या गॅरेजवाल्या दादाला म्हणते कशी, दादा दादा माझी गाडी तपासा ना, माझ्या गाडीचे ब्रेकच लागत नाहीये. गॅरेजवाला म्हणाला ठीक आहे. गॅरेजवाल्याने सगळे ब्रेक तपासले, सगळे लायनर तपासले. लायनर लायनर? सांग ना, जोक सांग. हा जोक होता. अरे जोक पुढे. हो सांग सांग. सांग ना. राहू दे यार. अरे सांग सांग. सांग 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 सांग. ठीक आहे. हा. तर काय झालं, हा. गॅरेजवाला म्हणाला सगळे ब्रेक, क्लच, लायनर सगळं ओके आहे. गाडी पूर्ण उलटी पालटी करून तपासली, सगळं ओके होतं. मग मुलगी म्हणाली गाडी काय थांबत नाही. मग गॅरेजवाला म्हणाला सँडल बदला, सँडल झिजलाय. अरे हा जोक होता, इथं हसायचं होतं. अरे हसा ना. ये ना मग जाऊन. अरे तसं नाही, बघ कोण आलंय. आईला मुलांच्यावर लक्ष ठेवायला पाहायला गेलं वाटतंय. बहुतेक स्टुडंट दिसतात वाटतं. कॉमर्सचे नाही, MCOM चे वाटतायत. एक तर डायरेक्ट बाईच दिसती रे. बाई दिसतीये काय, बाईच आहे. अच्छा, हो हो. प्रेमाचंही असंच असतं. प्रेम आंधळं असतं की डोळस, जडलेलं कळत नाही आणि फसलेलंही. स्वप्नात पाहिले जे ते स्वप्न रंग होते. स्वप्नात पाहिले जे ते स्वप्न रंग होते. माझे मनान कळले ते अंतरंग होते. मुद्दा असा आहे की डिबेटला उतरायचं की नाही, प्रेम अंधळ असावं की डोळस. बर, काय म्हणालीस? किती मोठ्यांनी बोलतायत, इथपर्यंत ऐकू येत आहे. जाऊ दे ना, ते त्यांच्या वयानुरूप वागतायत. आपला विषय आहे का तो? आपलाच विषय आहे. म्हणजे प्रेम आंधळ असावं की डोळस, आणि तू एंट्री देतेस. अगं, आता सिनियर सिटीजन्स पण एंट्री घेणार. आपल्याला सिनियर आहेत, एवढे पण काही सिनियर नाहीये, एंट्री देऊ शकतात. देऊ दे ना, कोणी का देईना. बरोबर आहे, तेवढीच व्हरायटी. फालतूपणा बंद करा, बी सिरियस. ओके, डन, चिल. ओके. असं कसं, ते कॉमर्स कडून देतील, आपली मेधा आर्ट्स कडून देईल. मला कसं माहित असेल, मी कधी प्रेम केलंच नाही. काय असतं ते? प्रेम करायलाच पाहिजे असं काही नाही, म्हणून काय डिबेटला उतरायचं नाही असं नाही. अजून छान दिसतेस की तू, आणि पडू शकतेस की प्रेमात. काय रे? तुझी माझी प्रीत आगळी, प्रीत जगा वेगळी. न कळले तुला, न कळले मला, न कळत मन हे जुळले. तुझी माझी प्रीत आगळी, प्रीत जगा वेगळी. नाव हे अल्लड स्पर्शाच्या पण
प्रीत जगा वेगळी, तुझी माझी प्रीत आगळी, प्रीत जगा वेगळी. झालं उंदडून? तुझ्यासारखी माझ्याकडे गाडी नाहीये ना. कॉलेजमध्ये जाऊन भाषा बदलली की? कशावरून? थंड बसली होतीस मगाशी. ती मुलं मला टोमणे मारत होती. माझ्या कानापर्यंत येत होतं सगळं. पण मी त्यांना सपोर्टही केला नाही. अडवलं सुद्धा नाहीस. कारण कारण काय सांगू? ऍक्च्युली आपलं नातं कॉलेजमध्ये कोणालाच माहिती नाहीये. मग सांगून टाक की लाज वाटतीये. काय आणि कसं सांगू की जीन्स घालणारी, टॉप घालणारी, शॉर्ट्सवर टीटी खेळणारी ही प्रौढ एजेड माझी मॉम आहे. आणखीही असं काही आहे ज्यानं कॉलेजचा लौकिक वाढतोय. बोर्डात आलेली माझी आई आहे हे तर मला नकोच आहे. परत ती तुलना, एकदा रडून झालंय माझं. तरी बरं कॉलेजेस वेगवेगळी आहेत. एनिवे, डिबेटची माहिती दिल्याबद्दल आभारी आहे. देते मी एंट्री. ऑल दी बेस्ट. विद्यापीठातली सगळी कॉलेजेस उतरतात आणि बक्षिसं फक्त 5. एक गेलं म्हणून समज. ये तो वक्त ही बताएगा. स्वप्नात पाहिले जे, स्वप्नात पाहिले जे, ते स्वप्न रंग होते. स्वप्नात पाहिले जे, ते स्वप्न रंग होते. माझे मला